नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वरणफळ किंवा चकोल्या किंवा डाळ ढोकळ्या अशा विविध नावाने प्रसिद्ध असलेला हा पदार्थ बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तुरीची डाळ। तुरीची डाळ ही कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन मी 2 पाण्याने हिला स्वच्छ धुवून घेते। जेवण बनवण्यासाठी जर काही भाजी नसेल घरामध्ये तर हा एक उत्तम पर्याय आहे जेवणासाठी। पौष्टिकही आहे। चिमूटभर हिंग घालायचं आहे, चिमूटभर हळद आणि कुकरमध्ये लावून याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवर मऊ शिजवून घ्यायचे आहे। कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि आता याची कणिक आपण मळून घेऊया। एका कटोऱ्यामध्ये मी घेतले आहेत 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक। त्यात ॲड करायचं आहे अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर तेल, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आता या सर्व जिन्नस या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडे थोडे करून पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे। जसे आपण नॉर्मल चपात्यांसाठी कणिक मळतो तशीच, पण थोडी घट्टसर ठेवा अशी कणिक मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने थोडी घट्टसरच मळून घेतली आहे आणि आता याला 5 मिनिटांसाठी बाजूला रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर आपली ही तुरीची डाळ सुद्धा छान अशी शिजली आहे, मऊ शिजली आहे एकदम व्यवस्थित। हिला आता आपण रवीच्या साहाय्याने हटून घ्यायचं आहे थोडंसं। कुकरमध्ये 4 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला चकोल्या कशा हव्या आहेत त्याप्रमाणे। आणि ही उकडलेली डाळ त्यात टाकून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ, किंचित तेल टाकून याला उकळी येऊ द्यायची आहे। वरणाला उकळी येऊपर्यंत आपण या केलेल्या कणकाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। थोडंसं कोरडं पीठ लावून याची आपण नॉर्मल पोळी जशी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि कटरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने चौकोनी याचे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही काप करून घेऊ शकतात। सर्व काप मग झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत। वरणालाही एकीकडे छान उकळी आलेली आहे आणि एक एक करून मी सर्व केलेले काप वरणामध्ये सोडते। मधून मधून चमच्याने ढवळत राहायचं आहे वरण, नाहीतर खाली कुकरला तळाशी लागण्याची शक्यता असते। कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर पुन्हा 2 शिट्ट्या घेऊन हे वाफवून घ्यायचे आहे। वाफवून झाल्यानंतर मी हे गॅसवरून खाली उतरवून ठेवते आणि थंड होऊ देते। तोपर्यंत तडका तयार करून घ्यायचा आहे। एका पॅनमध्ये घेतलं आहे थोडंसं तेल। तेल गरम झाल्यावर घालायची आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि भरपूर असा लसूण। लसूण जर जास्त असला तर खूप छान स्वाद लागतो डाळ ढोकळ्यांना। लसूण थोडा ब्राऊन झाला की यामध्ये घालायचे आहेत लाल मिरच्या। 2 ते 3 लाल मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत। किंचित हळद, 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला। हा तडका आपला तयार आहे। कुकरचं झाकण उघडून या उकडून झालेल्या चकोल्यांवरतून हा तडका टाकून घ्यायचा आहे आणि अगदी 1 उकळी येण्यासाठी म्हणून पुन्हा गॅसवर हा कुकर ठेवायचा आहे। फक्त 1च उकळी आली की ह्या आपल्या चकोल्या किंवा वरणफळ तयार आहे। कुकरमध्ये झटपट अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्यू।